आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम. अण्णांनी चारही आश्रमाचं जे काही कर्तव्य आहे ते अल्प काळामध्ये पूर्ण करून देहाचं सार्थक केलं. हा, देहाचं सार्थक कधी होतं? काही माणसं जिवंतपणी सुद्धा नाव घेण्याचे लायक नसतात, लक्षात घ्या. मेल्यानंतर तर विषय नसतोच, पण आज जिवंतपणी अण्णांचं नाव तेच होतं आणि अण्णा देह सोडून गेल्यानंतर अण्णांचं नाव तेच आहे. अंत्यविधीच्या दिवशी जेव्हा तो समाज बघितला अण्णांना शेवटचा निरोप देण्यासाठी, आणि प्रत्येकाच्या मुखातून एकच, परगावचे लोक वर्णन करतील, कौतुक करतील, व्याही व्याही कौतुक करतील, यात नवल नाही. जी जी माऊली भेटली, माऊली आणि जो पुरुष वर्ग जो वारकरी भेटला, फक्त त्यांच्या अंतःकरणात एकच दुःख, त्यांनी एकच शब्द उच्चारला, आमच्या गावचा कळस गेला. काय सांगितलं? आमच्या गावचा कळस गेला. कळस म्हणजे काय? सर्वसामान्य समजता तुम्ही? किती कोटीचं मंदिर बांधा, त्यावर कळस नसला तर त्या कोटीच्या मंदिराला किंमत नाही. तसं या ठिकाणी कळस गेला म्हटल्यानंतर सर्व वारकरी मंडळी अगदी अण्णांच्या गेल्यानं फार दुःखित झाले. आज जरी समोर बसलेत, पण अंतःकरणामध्ये अण्णांविषयी जी काही तळमळ होती आणि जी उणीव आहे ती प्रत्येकाला भासणार आहे, भासत राहणार आहे. कारण तसं व्यक्तिमत्व या समाजामध्ये माझ्या तरी दृष्टीने मी आजपर्यंत बघितलं नाही, आणि इथून पुढेही कोणी कलियुगामध्ये मला तसं भेटेल असं सांगता येत नाही. अण्णांचं जीवन कसं होतं? सर्वसामान्य माणसासारखं राहणं. लक्षात घ्या, साधूचं जीवनच तसं आहे. साधूचं जीवन कसं आहे? सर्वसामान्य राहायचंय, आहे त्या परिस्थितीत जगायचंय, जेवढं आयुष्य आहे तेवढं जगायचंय. दुःख आलं तरी रडायचं नाही, आणि सुख आलं तरी दुःख करायचं नाही किंवा हसायचं नाही, असं जीवन अण्णाचं. जसं आलं तसं, आणि असं जीवन जगून अण्णा मात्र बोलून सगळ्यांना निरोप देऊन निघून गेले. चालता बोलता काळ सुद्धा असा बाबा पुढे रेकॉर्डिंग कर, थोडं पुढे इकडं पासून सरका पुढे. ऐका, जगामध्ये, विश्वामध्ये, मानवी देहामध्ये सुद्धा ऐका, 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्या कोणत्या तुम्हाला सांगतो. एक तर मानवी जीवन, दुसरं म्हणजे साधूचं जीवन, आणि तिसरं म्हणजे दैवी जीवन. बर का? मानवी जीवनाच्या सत्कर्मामध्ये 3 भाग पडतात. एक, माणूस माणूस म्हणूनच जगतो. दुसरा, हा माणूस साधू म्हणून जगतो. आणि तोच माणूस मानव जीवन म्हणजे मानवी देहामध्ये येऊन देवतुल्य सुद्धा जीवन जगतो. हे 3 भाग पडतायत. माणूस माणूस म्हणून जगतो तो प्रपंचामध्ये, माणूस साधू म्हणून जीवन जगतो प्रपंच आणि परमार्थ, आणि माणूस माणूस म्हणून जगत असताना देवतुल्य जगतो. प्रपंच परमार्थ दोन्ही साध्य करून मानवी जीवन सार्थक करून परमपदाला पोचतो. तोच मानव आज या मृत्यूलोकामध्ये श्रेष्ठ ठरतो. कारण या ठिकाणी माणसाचं जे काही वर्णन केलंय शास्त्रकारांनी, बर का, माणूस जेव्हा माणसासारखं वागेल, माणूस माणसासारखं वागेल, माणसाशी माणसासारखं वागेल, आणि शेवटी समाजामध्ये त्याचं काहीतरी नाव शिल्लक राहील, असा जो वागला तो माणूस, त्याचं मानवी जीवन. तसं तोच माणूस साधू तुल्य जीवन जगत असतो. कसा? साधू तुल्य जीवन जगत असतो. साधूचं जीवन म्हणजे कलियुगामध्ये वर्णन केलंय बाबांनी. साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, कलियुगी साधू थोर दाना, कलियुगी. कलियुगामध्ये साधू थोर म्हटलेलं आहे. पण तसं काही माणसांचं जीवन असतं, प्रपंचिक असतात, बर का, प्रपंचिक असतात, माणूसच असतात, पण साधू तुल्य जीवन जगतात. आणि त्या जीवनामध्ये आमच्या अण्णांचा समावेश आहे. कारण अण्णांनी बघा, माझ्यापेक्षा अण्णांचा जवळचा परिचय तुमचाच आहे. ज्या दिवशी अण्णा या ठिकाणी अंतःकरणामध्ये दुःख साठवून निघाले गावातून, नावी दादाकडे दाढी केली, आणि जाता जाता जे आपले सगळी मंडळी त्या ठिकाणी उभी होती त्यांनाही सांगून गेले, मी चाललो बर का, येतो म्हणे, येतो 2 दिवसात परत येतो. या ठिकाणी छोटू काका बसले. कारण वारकरी जीवन म्हणजे नातं हे प्रेमाचं नातं.
या ठिकाणी प्रेमाचं नातं आहे सर्वात महत्वाचं. 2 दिवसात परत येतो, पण परत येत असताना ते तिकडून बोलता गेले, तिकडून न बोलता आले. माणसाचं मरण असंच असावं, चालता बोलता. कारण नाथ बाबा म्हणतायत की जीवन कसं असावं, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते. जीव गुंतून ठेवायचा नाही प्रपंचामध्ये, कारण जीव जर प्रपंचामध्ये गुंतून ठेवला तर तो पुन्हा दुःखाला कारण होतो, पुन्हा तुम्हाला दुःख भोगण्याकरिता पुन्हा जन्माला आणतो तो. त्यासाठी जे काही आयुष्य प्राप्त झालंय ना, त्या आयुष्यामध्ये आपण सरळ मार्गाने आयुष्य तोपर्यंत जगा, प्रत्येकाला प्रेम द्या. ज्या दिवशी आयुष्य संपलं लेच कमी झालं का? नाथ बाबांनी सांगितलेल्या अभंगाप्रमाणे तुमचं आमचं जीवन पाहिजे. पक्ष अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते, तैसे असावे संसारी जगभरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत पक्षासारखं जीवन जगा. मी पक्ष सांगितला का पक्षी सांगितला? पक्षी सांगितला. कारण पक्ष सगळ्यांच्या डोक्यात आहे, पण तो पक्ष कोणाच्या उद्धाराचा मार्ग नाही, सगळ्यांना खड्ड्यात घालणारा पक्ष आहे. आणि तुम्ही म्हणाल मग पक्षी कोणता वर काढणार आहे बाबा, सांगा ना. पण नाथ बाबांनी ज्या पक्षाचं उदाहरण दिलंय ना, ते झाडावरचे पक्षी. की उन्हाच्या दिवसामध्ये तुमच्या आमच्या घरामध्ये असलेलं पिकलेलं धान्य किंवा साठवलेलं धान्य वाळवी लागू नये म्हणून आपण काय करतो, उन्हाच्या दिवसात बाहेर वाळू घालतो. महिला मंडळ तुमचं कुरडई पापड वगैरे काय असेल तुम्ही वाळू घालतात. पण लक्षात घ्या, ते वाळू घातलेलं धान्य झाडावरचे पक्षी येतात, उतरतात, त्या ठिकाणी बसतात, खातात आणि लगेच निघून जातात. बरं, त्या पक्ष्यांनी असं ठरवलं का कधी या ठिकाणी आता मोठी रास पडली, 2-3 पोते टाकलेले, आपण 6 महिने इथं थांबू, संपेपर्यंत थांबू आणि नंतर संपलं की मग निघून जाऊ? पक्षी विचार करतो. अंगणात उतरलेले पक्षी काय करतात, आपल्या पोटाला मावलं तेवढं खातात, पृथ्वीमध्ये एक मुलाबाळांसाठी घेतात आणि उडून जातात. नाथबाबांनी मानवी जीवनाला हेच एक उदाहरण दिलंय की आपलं जीवन सुद्धा असं जन्माला यायचं पक्षासारखं, बरं का. म्हणजे आनंद, सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी भोगायच्या आणि आयुष्य संपलं की त्या पक्षाप्रमाणे लगेच उडून जायचं, थांबायचं नाही. चांगली माणसं जास्त दिवस थांबत नाही, लक्षात घ्या. साधू सुद्धा जास्त काळ या समाजामध्ये राहत नाही. त्याचं उदाहरण देतो. विश्वमाऊली ज्ञानोबारांचा काळ अवघ्या 22 वर्षाचा. 22 वर्षामध्ये त्यांनी परमपदाला पोहोचण्याचं काम केलं. जगाला उद्बोध करून ज्ञानेश्वरी, बरं का, ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला, पसायदान दिलं, हरिपाठ दिला, अमृतानुभव, चांगदेव 65 सारखे ग्रंथ दिले. आणि वय वर्ष 22 एवढ्या काळामध्ये, एवढ्या आयुष्यामध्ये त्यांनी संजीवन समाधी घेतली आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती करून निघून गेले. आपण जरी गेलो ना तरी ज्ञानोबारांचं नाव कधीच बुडणार नाही. श्री संत जगद्गुरु तुकोबारांचा काळ तरी किती, नाथ बाबांचा काळ तरी किती. एवढं जाऊ द्या, ज्या धर्ममंडपामध्ये तुम्ही आम्ही बसलो, ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या विश्वामध्ये, भरतवंशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोत ना, आज मंडपामध्ये बसण्याचं आणि ज्यांच्या पुण्याईनं बसतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ तरी किती. किती काळ जगले स्वामी विवेकानंद, किती काळ जगले. चांगली माणसं जास्त दिवस जगत नाही, लक्षात घ्या. आणि खोगीरवरती वाट पाहून सुद्धा जात, याच्यावर आपलं गणित करा दादा हो. आपलं आयुष्य थोडं पाहिजे, पण थोड्या आयुष्यात जर आपण चांगलं जगून गेलो ना तर नक्कीच आपला काळ सार्थक होणार आहे. त्यातले आपले अण्णा आहेत, थोडा अल्प काळ जगले. कारण आता घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या माऊलीचं रडणं बघितलं मी, का रडतायत? स्वार्थासाठी नाही, स्वार्थासाठी रडणं नाहीये. स्वार्थासाठी रडतात. कोण रडतात माहितीये का? आपण गेल्यानंतर आपला परिवार रडतो स्वार्थासाठी, संपत्तीसाठी रडतात. कारण मी सांगत नाही, कबीर महाराज स्वतः वर्णन करतायत. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतही काळाचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, हा कबीर महाराजांचा दाखला आहे बरं.
त्याचं कारण सांगतोय, जन हे सुखाचे दिले घेतल्याचे का. जर आपण एखाद्याला प्रसन्न करीत राहिलो, देत राहिलो, तर त्याला आनंद वाटतो. पण तेच देणं जर आपण बंद केलं ना, तेच देणं, तर त्या ठिकाणी समोरचा आपल्यावर नाराज होतो. म्हणजे त्याचं जे काही प्रेम आहे घेण्यापुरतं आहे, स्वार्थापोटी प्रेम आहे. पण आज घरामध्ये प्रवेश केल्यानंतर अण्णांच्या सौभाग्यवती ज्या अण्णांसाठी रडत होत्या, त्या अंतःकरणातलं प्रेम होतं का. तर लहानपणाची बालपणामध्ये आई वडिलांच्या हाताखांद्यावर खेळलेली पोरगी जेव्हा गृहस्थी जीवनामध्ये आपल्या पती बरोबर गृहस्थ आश्रमात प्रवेश करते ना, तिथून पुढे तिच्या जीवनामध्ये खरा देव जन्माला येतो, तो पती रूपाने. आणि त्या पतीच्या बरोबर चालत असताना सुख असो दुःख असो ते भोगत असताना शेवटची गाठ जी ग्रस्त आश्रमाची बांधली होती, ती गाठ जोपर्यंत सुटत नाही, दोघांचा वियोग होत नाही, तोपर्यंत प्रत्येक कर्माला ती माऊली सहाय्यकारी. आणि अचानक जर आपला कुंकू या ठिकाणी कपाळावरचा नाहीसा झाला, तर त्या माऊलीच्या अंतःकरणामध्ये दुःख होणारच आहे, लक्षात घ्या. कारण हे दुःख सर्वसामान्य दुःख नाही बाबा. जगामध्ये सर्व जावं, पत्नीचा पती जाऊ नये बर का, मुलाची आई जाऊ नये, मुलाचा बाप जाऊ नये, विश्व जरी पलटी झालं तरी चालतंय, पण हे मात्र जायला नको. त्याचं कारण सांगतो की जगामध्ये मृत्यू लोकांमध्ये आधार देण्यासाठी मायबाप आहे, हे जग दाखवण्यासाठी मायबाप आहे, आणि गृहस्थी जीवन सार्थकी लावण्यासाठी आपली धर्मपत्नी आणि पत्नीचा पती आहे, लक्षात घ्या. गृहस्थी जीवन पूर्ण होण्यासाठी पती आणि पत्नीचा दोघांचा या ठिकाणी एकपणा महत्वाचा आहे. तसं या मृत्यू लोकांमध्ये मानवी देह सार्थक करण्यासाठी आई बापांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं तुमचं आमचं सुद्धा कर्तव्य आहे. कारण स्त्रीचं जीवन आपल्याला नाही कळणार. स्त्री जीवन आपण जरी उन्हाताणामध्ये कष्ट करतो, राबतो, घेऊन येतो, पण ते चटके खाऊन जे काही आपल्या पुढे ते ठेवतात ना त्या मावल्या, ते स्त्री जीवन आपल्याला कधीच कळणार नाही बाबा. कारण स्त्री कधीच थांबत नाही, ती चालत राहते, प्रत्येक क्षणाला चालत राहते. ती आपल्या आधी उठते आणि आपल्या नंतर झोपते, लक्षात घ्या. दिवसभर आपण शेताकडे निघतो, आपल्याला